आणि एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारू पिऊन स्कॉर्पिओची धडक बसलेली आहे। धडकेमध्ये कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। नगर रोडवरच्या लिंबेज जळगाव परिसरातल्या टोलनाक्याजवळ ही सगळी घटना घडली आहे। संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकरण पाहायला मिळतंय। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। या भीषण अपघातात आजी आणि आईसह 1.5 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरच्या लिंबे जळगाव परिसराच्या टोलनाक्याजवळ घडलेली आहे। आणि धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारी 2 मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकली आहेत। अपडेट जाणून घेत कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, नेमकी कधीची घटना आहे, काय अपडेट मिळतात त्याचे? काल संध्याकाळच्या दरम्यानची घटना आहे। मात्र ज्यावेळेस फरार झालेला जो चालक आहे, जो गाडीचा मूल मालक देखील आहे, ज्याच्याकडे लायसन नसताना दारू पिऊन त्यांनी गाडी चालवली, त्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। आणि या सगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 2 लहान बालकांचा देखील समावेश आहे। मृणाली, त्याचबरोबर आशालता 6 महिन्याचं बाळ आणि आणखीन एक 7 वर्ष वयाच्या मुलाचा या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आले। मात्र यातली अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी जी घटना आहे की 10 वर्षानंतर बाळ झालं होतं। त्या बाळाचं बारसं आटपून हे पुण्याकडे कुटुंब जात होतं आणि त्याच बाळासह आजी आणि आई अन्य 7 वर्षाच्या एका मुलाचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। गाडी चालवता येत नसताना देखील यातील जो कृष्णा केरे आहे तो गाडी चालवत होता। याचा जो ड्रायव्हर आहे उद्धव नावाचा, त्यांनी ती गाडी चालवायला दिली। दोघेही दारू पिलेले होते अशी पोलिसांची माहिती आहे। दुभाजक ओलांडून पलीकडे गाडी जाऊन ज्या छोटी गाडी आहे त्यावरती, स्पीड गाडी, त्यावरती हे जाऊन आदळले आणि त्यानंतर हा अपघातामध्ये 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। अन्य 2 जण जखमी आहेत, त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मात्र दारू पिऊन गाडी चालवून 4 जणांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याची आणि त्यातली त्यात अत्यंत दुर्दैवी घटना आहे की 10 वर्षानंतर बाळ झालं, त्याचं बारसं केलं आणि ते बारसं आटपून या ठिकाणी हे कुटुंब पुण्याला जात असताना हा अपघात झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।